श्वेतपत्रिका जाहीर करा, अन्यथा काळी पत्रिका जाहीर करू. तिजोरी लुटण्याचं काम सुरू असल्यानं राज्यावर बोजा वाढतोय. नाना पटोलेंची महायुतीवर टीका आहे. तर पुढील 2-3 वर्ष कर्जातून बाहेर काढणं अवघड आहे असं वडेट्टीवार म्हणतात. तर राज्य लुटण्याचं काम सुरू आहे असं दानवेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्र हे कर्जबाजारी राज्य झालेलं आहे हे आता आपल्याला कोणाला लपलेलं नाही. आपण पाहिलं असेल की आत्ता महाराष्ट्रावर जे काही कर्ज आहे, आता या कर्जाचं आपण पाहिलं तर 8,39,275 कोटीचं कर्ज आत्ताच्या तारखेमध्ये आपल्या राज्यावर आहे. हे डबल इंजिनचं सरकार जे आहे, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार, विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये महायुतीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. सत्तेसाठी ही लोक सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या स्तराला जाऊ शकतात. हे आता महाराष्ट्र संपूर्ण कर्जाच्या खाईत लोटल्यानंतर दिसायला लागलं आहे. लोकप्रिय घोषणा करत असताना आपल्या तिजोरीत काय आहे याचा विचार करून निर्णय होण्याची आवश्यकता होती. परंतु निवडणुकीच्या तोंडावर ज्या योजनांचा सपाटा सुरू केला आणि राज्याला बर्बाद केलं, राज्याला आर्थिकरित्या कमकुवत केलं, कर्जबाजारी केलं, हे उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे. आणि यासाठी आज जे कर्ज दिसत आहे ते 9 लाख कोटीच्या घरात आहे. आणि या पलीकडे जाऊन लोकांची देणे आहेत ते जर पाहिलं तर 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज आहे. आणि मला वाटतं की पुन्हा 2-3 वर्ष या कर्जातून राज्य बाहेर काढणं कठीण आहे. उद्या महाराष्ट्राची स्थिती भयानक वाईट होईल आणि याला हे जबाबदार महायुतीचं सरकार असेल. आता 2023 ला केलेल्या घोषणेचे मला असं वाटतं आता बजेट सुद्धा वाढलेलं असेल. आणि म्हणून आजची परिस्थिती बघितली तर या राज्याच्या डोक्यावर किमान 9 लाख कोटींचं कर्ज आत्ताच्या घडीला या राज्याच्या डोक्यावर आहे. आत्ताशी सप्टेंबर महिना सुरू झालेला असताना या राज्याने 54,000 कोटीचं कर्ज आतापर्यंत उचललेलं आहे. आणि म्हणून हे सरकार कशा पद्धतीनं काम करतं, कशा पद्धतीनं जनतेची लूट करतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.